बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अश्विनी भिडे आयुक्तपदी विराजमान होणार आहेत। भिडेंच्या आयुक्तपदाच्या नियुक्तीचं पत्र जारी करण्यात आलेलं आहे। गगराणींच्या निवृत्तीनंतर भिडेंची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी वर्णी लागलेली आहे आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, अगदी बरोबर आहे। खरं तर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार याबद्दल जी खरं तर चर्चा होती त्या संदर्भात आता पूर्णविराम लागलाय। मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे ज्या खरं तर मेट्रो वुमन म्हणून ओळखल्या जातात आणि इन्फ्राच्या संदर्भात त्यांनी मोठं काम देखील मुंबईमध्ये उभारलं, त्यांची अखेर सरतेशेवटी अधिकृतपणे नेमणूक झाल्याचं पत्र आता प्रकाशित करण्यात आलेलं आहे। मुंबई महापालिका आयुक्तपदासह मेट्रो रेलच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर देखील त्यांना जो पदभार त्यांच्याकडे आहे तो सांभाळण्याचे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं असेल की खऱ्या अर्थानं असीम गुप्ता आणि अश्विनी भिडे या दोन नावांची चर्चा मुख्यत्वे या पदासाठी सातत्यानं होत होती। यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती असलेल्या अश्विनी भिडे यांची नेमणूक करत त्यांना या सगळ्या संदर्भात त्यांची महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लावण्यात आली आहे। आपण पाहिलं असेल की मेट्रोच्या संदर्भातली कामं असतील किंवा इतरही महत्वाच्या मुद्द्यांवरती त्यांनी जे काम केलं होतं त्यावरून त्यांची कुठेतरी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित होतं। या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती आता त्यांचं जे विद्यमान पद आहे त्यावरती त्या जागेवरती लोकेश चंद्रा यांची नेमणूक प्रशासनाकडनं करण्यात आली आहे। त्यामुळे आता मेट्रो नंतर मुंबई महापालिका प्रशासनाच्या संदर्भात अश्विनी भिडे नेमकी काय भूमिका घेतात, नव्यानं कुठले प्रकल्प मुंबईत राबवले जातात आणि मुख्यत्वे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले अधिकारी असल्यामुळे मुंबईवरती या सगळ्या संदर्भात अश्विनी भिडेंकडनं नेमकी काय कारवाई केली जाते, काय नव्या योजना आणल्या जात आहेत हे देखील पाहणं आता खऱ्या अर्थानं महत्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात। आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक सुद्धा आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, आपण बघतोय अश्विनी भिडे या आता मुंबई महापालिकेच्या आयुक्त होणार आहेत, मात्र अश्विनी भिडे यांच्याकडे जो पदभार होता तो कुणाकडे दिला जाणार आहे त्याबद्दल काय माहिती मिळते? तिकडे कुणाची वर्णी लागणार आहे? मनश्री, सध्या आपण बघतोय की अश्विनी भिडे यांची नियुक्ती ही मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी झालेली आहे। यावर आधी भूषण गगराणी हे होते, त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे ही बदली झालेली आहे। आता अश्विनी भिडे यांच्या जागी लोकेश चंद्रा यांची नियुक्ती केली जाणार आहे। सोबतच सगळ्यात महत्वाचं की अश्विनी भिडे यांच्याकडे अजूनही मुंबई मेट्रो रेल महामंडळ याचा सुद्धा पदभार राहणार आहे। म्हणजेच एकंदरीत अश्विनी भिडेंची जी ओळख आहे मेट्रो वुमन किंवा कोस्टल वुमन या नावाने त्यांची झालेली आहे। विशेषतः मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं जे विणलं गेलं ते अश्विनी भिडे यांच्या कारकिर्दीत विणलं गेलं होतं। अश्विनी भिडे यांनी मेट्रो 3 ला आकार दिलेला आहे आणि म्हणूनच मुंबईची मेट्रो वुमन या नावानं देखील त्यांना ओळखलं जातं। आणि सगळ्यात महत्वाचं की येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये जे अतिरिक्त पायाभूत सोयी सुविधांचे प्रकल्प आहेत त्याकरता ही नियुक्ती अतिशय महत्वाची मानली जाते। अर्थातच अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीवरून बरंचसं राजकारण सुद्धा आपल्याला बघायला मिळालं होतं। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधला समन्वय होतोय का या नियुक्तीवरून हे सुद्धा बघणं महत्वाचं होतं। एकनाथ शिंदे यांना कुठे ना कुठे नगर विकास खात्याशी संबंधित असणारा अधिकारी या आयुक्त पदावर यावा असं वाटत होतं, अशा देखील बातम्या होत्या। मात्र आता अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीमुळे सगळ्यात महत्वाची महिला खऱ्या अर्थाने मुंबई महापालिकेत आले असं म्हणायला हरकत नाही, कारण महापौर महिला आहेत, आयुक्तपदी सुद्धा महिला विराजमान झाली आहे आणि सोबतच विरोधी पक्षनेते सुद्धा महिलाच आहेत। त्याच्यामुळे एकंदरीत महिलांकरता काही लक्षवेधी अशा प्रकारच्या काही कार्यक्रम किंवा अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात का येणाऱ्या काळात हे बघणं महत्वाचं असेलच। मात्र इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सगळ्यात महत्वाचं नाव असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर मधल्या एक महत्वाच्या अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या अश्विनी भिडे या जेव्हा मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान होतात त्याच्यामुळे पायाभूत सोयी सुविधांवर आता अधिक भर दिला जाईल यात शंका नाही। अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।